बाबासाहेब सांगोळकर आणि ज्यांनी आपल्या दर्यापूरमध्ये विज्ञानाचं स्वप्न पाहिलं. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहिती असेल की दर्यापूरमध्ये आधी विज्ञान महाविद्यालय नव्हतं. जी डी पाटील सांगोळकर महाविद्यालय हे आपल्या तालुक्यातील एकमेव विज्ञान महाविद्यालय ज्यांनी स्वप्न पाहिलं, ज्यांनी एक दृष्टिकोन ठेवला, अशा दादीजी त्यांनी म्हणजेच कोकिळाबाई गावंडे त्यांनी स्वप्न पाहिलं की आपल्या दर्यापूरमध्ये सुद्धा विज्ञानाचं महाविद्यालय असावं आणि जे आपल्या सामान्य घरातले गरिबातील विद्यार्थी आहेत त्यांना विज्ञानाचं शिक्षण घेता यावं, अशा कोकिळाबाई गावंडे यांनी स्वप्न पाहिलं आणि जी डी पाटील सांगोळकर महाविद्यालयामध्ये त्यांनी विज्ञान विभाग सुरू केला. त्या विज्ञान विभागाचा आज अतिशय फायदा आपल्या दर्यापूर तालुक्याला होत आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही इथं शिकत आहात. शिकत असताना तुम्ही उद्या जाऊन मोठे व्हाल. काही जणांकडे पैसे असतील तर ते काय करतील, अमरावती, नागपूर किंवा मुंबईला जातील. परंतु ज्यांच्याकडे अतिशय सामान्य विद्यार्थी आहेत की ज्यांची घरची परिस्थिती अतिशय हालाकीची आहे, ते कुठे जातील, तर ते दर्यापूरच्या जी डी पाटील महाविद्यालयामध्ये विज्ञान शिकतील. असं स्वप्न, अशा इच्छा, अशा आकांक्षा आपल्या दर्यापूरमधील ज्या थोर व्यक्तींनी पाहिल्या, अशा थोर व्यक्तींचे अतिशय उपकार आपल्यावर आहेत. त्या उपकाराची परतफेड करण्याची संधी नक्कीच तुम्हाला भविष्यात प्राप्त होईल. अशा महाविद्यालयामधून मी येतो. या महाविद्यालयाचा मला खरोखर गर्व आहे. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमच्या आदरणीय बोंद्रे मॅडम, मला सांगायला आनंद वाटतो की मॅडमने मला शिकवलेलं आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सांगतो की आम्ही सुद्धा अतिशय सामान्य परिस्थितीतून तुमच्यापर्यंत आम्ही इथं आलेलो आहे. जर दर्यापूरचं जी डी पाटील महाविद्यालय नसतं तर कदाचित मी सुद्धा शिकू शकलो नसतो, हे मी जाहीरपणे सांगू शकतो. माझ्याकडे जो विषय आलेला आहे किंवा जो मी विषय तुम्हाला सांगणार आहे, मला तो विषय अतिशय पोटतिडकीनं तुम्हाला सांगावासा वाटतो की विज्ञानाचा किंवा शिक्षणाचा जो उद्देश आहे, तो उद्देश आपण माझ्या या छोट्याशा भाषणातून समजून घेऊया. आज बरेचसे विद्यार्थी शिक्षण घेतात आणि बरेचसे विद्यार्थी शिक्षण घेत असताना त्यांचा वेगळा उद्देश असतो. कोणाचा उद्देश शिक्षणातून नोकरी मिळवणे असतो, तर कोणाचा उद्देश शिक्षणातून ज्ञान संपादन करणे असतो. परंतु मला तुमच्याकडून एक उत्तर अपेक्षित आहे. तो मागचा व्हाईट शर्ट घातलेला मुलगा जो आहे त्याच्याकडून उत्तर अपेक्षित आहे. तो शेवटचा मुलगा जो बसलेला आहे त्यानं उभं राहावं. हा, तर त्यांचं नाव गेलं. जसा एखादा चित्रपट शेवटी सुरू होतो, कधी कधी आपण फ्लॅशबॅक मध्ये जातो. आपण असा विचार करू की 1930 आणि एक सुंदरसा समारंभ सुरू आहे आणि सुंदरशा समारंभामध्ये आपल्या देशातील सी.व्ही. रमन, आपल्या देशातीलच नाही तर पूर्ण साऊथ एशिया, हा जो पूर्ण आपला साऊथ एशिया आहे त्यामधला एकमेव व्यक्ती की जो इंग्लंडच्या त्या रॉयल सोसायटीमध्ये स्वीडिश येथे हॅलो, एक मोठ्या समारंभामध्ये आपला भारतीय एक व्यक्ती नोबेल प्राइज स्वीकार करत आहे. त्या व्यक्तीला तेव्हा काय आठवलं असेल, त्या व्यक्तीच्या डोक्यात काय स्वप्न असतील किंवा त्या व्यक्तीला आपला इतिहास काय आठवत असेल, तुम्हाला काय वाटते? त्या व्यक्तीने काय विचार केला असेल? त्या व्यक्तीला सर्वात प्रथम आठवले असेल तर आपली शाळा, आपलं महाविद्यालय आणि आपले शिक्षक, की ज्यांनी त्यांना प्रेरणा दिली की बेटा तू आयुष्यात मोठा होशील, आयुष्यात शिक्षण घेशील आणि शिक्षण घेऊन एक दिवस तुला एक सुंदरसं प्राइज भेटेल. परंतु त्या व्यक्तीनं तुम्ही मला सांगा की खरोखर त्या प्राइजसाठी कार्य केलं असेल का? त्या व्यक्तीला जेव्हा नोबेल प्राइज मिळालं 1930 ला, तेव्हा त्यांनी खरोखर त्या प्राइजचा विचार केला असेल का? आता इथून एक सुंदरसा उदाहरण, जो विषय आपला आहे की शालेय शिक्षण आणि शालेय शिक्षणामध्ये पाठांतर की प्रतिभा विकास. आता पाठांतर आणि प्रतिभा विकास या दोन्ही गोष्टी जेव्हा आपण, एक ब्लूम टेक्नॉलॉजी आहे जे एज्युकेशन मध्ये अतिशय मानलं जाते. एक ट्रायंगल असतो असा, त्या ट्रायंगलच्या बेसला
मेमरायझेशन हा एक कन्सेप्ट आहे की जेव्हा आपण एखादा कन्सेप्ट, एखादी गोष्ट पाठांतर करतो, हा सगळ्यात बेसिक आणि सगळ्यात खालच्या स्तराचा, म्हणजे त्या शिक्षण प्रणालीतला खालच्या स्तराचा एक पाया आहे. बरेचसे विद्यार्थी काय करतात की नुसतं पाठांतर करतात. आता पाठांतर करणे हा पाठांतराचा विषय असा आहे की जेव्हा आपण पाठांतर करतो तर अतिशय कुठलाच विचार नाही करत, नुसतं जे आहे ते पाठ, जे आहे ते पाठ. बऱ्याच लोकांनी एक तो चित्रपट पाहिला असेल, 3 इडियट्स. त्याच्यामध्ये जो कोण असतो, त्याच्यामध्ये तुम्ही मला नाव सांगा, मी नाव विसरलो. कोण असतो तो रँच हायर लेवलचा? तो कोण असतो जो पाठांतर करतो नुसतं? आमिर खान. ठीक आहे. तर तो जो विद्यार्थी असतो नुसतं पाठांतर करतो, पण त्याचं जेव्हा तुम्ही भाषण ऐकता तो कुठले कुठले शब्द वापरतो, कसा करून आपली फजिती करून घेतो. विद्यार्थी मित्रांनो, पाठांतर म्हणजे एकदम बेसिक झाला. आता आपण महत्वाच्या मुद्द्यावर येऊया की शिक्षणाचा खरा उद्देश काय आणि खरा उद्देश कशा पद्धतीने फायदा देतो आणि त्याचा नोबेल प्राइजशी किंवा इतर प्राइजशी काय संबंध आहे. तर जेव्हा जेव्हा आपण अभ्यास करतो तर अभ्यास करण्याचा एकमेव आणि खरा उद्देश जो आहे, जो मला सांगायचा आहे, आता तुम्हाला बऱ्याच लोकांना उद्देश माहिती असतील, परंतु त्याचा खरा उद्देश आहे तुमच्या प्रतिभेचा विकास. आता प्रतिभेचा विकास म्हणजे काय आपण समजून घेऊया. तुम्हाला त्रास होतो किंवा तुमच्या जीवावर येते किंवा कधी कधी वाटते की कशाला आपण हे रिकामे धंदे करतोय. एखादा मित्र आपल्याच बाजूचा शेजारचा मस्त पटांगणात खेळत असतो, बॉल खेळत असतो, आपटत असतो, उड्या मारत असतो, आणि आपण काय करत असतो, अभ्यास करत असतो. हे तुमच्याशी घडलं असेल कदाचित की आपला लहान भाऊ किंवा आपली लहान बहीण किंवा मोठा भाऊ मस्त एन्जॉय करतो, टीव्ही पाहतो, आणि तुमच्यातलाच एखादा विद्यार्थी पुस्तक घेऊन अभ्यास करतो. आता त्याच्या मनात ईर्ष्या निर्माण होत असेल की तो अभ्यास करत, मी अभ्यास करतो आणि तो एन्जॉय करतो, किंवा त्याला आई वडील म्हणत नसतील कदाचित. विषय काय पहा, त्या अभ्यासाला कधी कधी तुम्हाला प्रश्न पडत असेल, तुम्ही आईला म्हणत असाल की आई मी हे वाचत आहे, हे परीक्षेत तर येणारच नाही, इतकं कठीण प्रॉब्लेम तर आमच्या शाळेमध्ये कोणी विचारतच नाही, किंवा कदाचित शाळेमध्ये सोपे सोपे प्रश्न विचारले जातील, पण तुमचे आई वडील किंवा तुमचा एखादा शिक्षक म्हणेल की हे कठीण प्रॉब्लेम आहे, करा. तुम्हाला त्या शिक्षकाचा राग येईल. आता हा मुद्दा आपण जोडू की जेव्हा आपण गॅस पेटवतो तेव्हा तवा गरम होतो. तवा काय होतो? गरम होतो. तवा जसा जसा गरम होतो तसं तसं त्या तव्याला त्रास होत नसेल का? आता आपल्याशी त्याचं लिंकेज करू आपण. जेव्हा तो तवा गरम होतो तसंच आपण सुद्धा एखादा प्रॉब्लेम कठीण करतो किंवा कठीण प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो तेव्हा आपल्या मेंदूला सुद्धा त्रास होतो. आपल्याला आपल्या बॉडीला त्रास होतो, अभ्यास करताना आपल्या पाठीला त्रास होतो. पण त्रास होता 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 काय होते की जेव्हा जेव्हा आपण कठीण 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 गोष्टी करतो तर करता करता त्याच्या आपल्या डोक्यावर, आपल्या शरीरावर, आपल्या मानसिकतेवर त्याचा असा सुंदरसा परिणाम होतो. त्यांना काय होते की आपला मेंदू घासला जातो. आपल्या साध्या भाषेमध्ये जेव्हा मेंदूला आपण घासतो तेव्हा मेंदू शार्प अधिक शार्प, मग अधिक कठीण प्रॉब्लेम, अधिक शार्प, अधिक कठीण प्रॉब्लेम, अधिक शार्प, असं करत 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 आणि तो खेळणारा पोरगा खेळत राहतो. खेळणारा इन द सेन्स घरात खेळणारा, ग्राउंडवर खेळणारा नाही, धावणारा नाही, टाइमपास करणारा, तो एकदम आपला मेंदू शार्प होत जातो आणि त्याचा मेंदू स्थिर राहतो. आता मेंदूला एक मानसिक दृष्ट्या अतिशय सुंदर गोष्ट आहे की त्याला तुम्ही जेवढा प्रॉब्लेम द्याल, जेवढं क्रिटिकल थिंकिंग द्याल, तेवढा तेवढा तो शार्प होत जातो. हे जे मी सांगत आहे हे माझ्या मनाचं नाही आहे, हे सायन्स. तो इतका शार्प होत जातो, क्रिटिकल होत जातो, आणि होता 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 तो एकदम फाईन होत जातो. म्हणजे पहा, आता तवा काय झालेला आहे, छानसा गरम झालेला आहे. आता आधी एका घंट्या आधी आपण एक पोळी घेतली होती, तव्यावर ठेवली होती, आणि त्या तव्यावरची पोळी थंडी तशीच्या तशीच आहे, परंतु आता तवा गरम झालेला आहे आणि आपण काय करायचं आहे, आता भराभर 50 पोळ्या करू शकतो आपण. एका पोळीला जेव्हा 2 दिवस 4 दिवस जरी झाले असते तरी शक्य नव्हतं, परंतु जेव्हा एक सुंदरसा तवा जेव्हा तापला आहे, तापलेल्या तव्यावर तुम्ही एका घंट्यामध्ये 20-30 पोळ्या सहज करू शकता. मुद्दा काय आहे विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या. तुम्ही ज्या वयात आहात त्या वयात अभ्यास करणं प्रत्येकालाच कठीण वाटू शकते, किंवा अभ्यास सहज आहे, पाठांतर करणे सहज आहे, पाठांतर कोणीही करू शकते, परंतु कठीण कठीण प्रॉब्लेम सॉल्व्ह करणे, कठीण प्रॉब्लेम मधून आपला रस्ता निवडणे, आणि त्या रस्ता निवडल्यानंतर तुम्हाला काहीतरी वेगळं भेटणे. कारण की तुमच्याच मधले काही विद्यार्थी असे असतील की जे जेईई, नीट, IAS, IPS मोठे मोठे अधिकारी बनतील, आणि तुमच्याच मधले काही विद्यार्थी असतील की जे कदाचित वेगळ्या क्षेत्रावर जातील.
तर महत्त्वाचा विषय आहे, माझ्याकडे वेळ अतिशय लिमिटेड आहे. तर महत्त्वाचा विषय हा आहे की तावा गरम होणे म्हणजे काय. तर तुमचं ॲनालिटिकल थिंकिंग, क्रिटिकल थिंकिंग आणि प्रतिभा विकास होणे. तर तुम्हाला करायचं काय आहे की तुमच्या शिक्षणाचा, तुमचा अभ्यासाचा जो उद्देश आहे तो उद्देश आहे की तुमचा मेंदू शार्प होणे. आणि मेंदू शार्प होण्यासाठी एकमेव उपाय असा आहे की तुम्हाला जास्तीत जास्त कठीण 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 आणि कठीणातले कठीण प्रॉब्लेम सॉल्व्ह करणे. मग तुम्ही म्हणाल सर हे तर आम्हाला कोणी सांगितलंच नाही. विद्यार्थी मित्रांनो, जो अतिशय कठीण परिस्थितीतून डेव्हलप होतो तोच जगावर राज्य करू शकतो. आता याचे अनेक उदाहरणं आहेत, सांगण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत, परंतु तुमच्यासाठी एक छोटीशी गोष्ट सांगतो आणि विषय संपवतो. एक छोटासा भिंगोटा असतो. तुम्हाला माहिती आहे भिंगोटा बरोबर पाहिला, हात वर करा. भिंगोटा ज्यांनी नाही पाहिला ते अमेरिकेत राहणारे पोरायचे. भिंगोटा काळ्या कलरचा भिंगोटा असतो. अमेरिकेचे किती विद्यार्थी आता हात वर करा. सारे इंडियन्स आपण, आणि सरांना खूप चांगला चान्स आहे नोबेल प्राइज प्राप्त करण्याचा. एक सुंदरसा भिंगोटा असतो, त्याला छोटेसे पंख असतात. आता त्याचे पंख आणि त्याचं शरीर कोण पाहिलेलं आहे. पंखाची साईज कशी असते, एकदम पातळ असते आणि भिंगोटा जाडा असतो. विज्ञान या गोष्टीला जे डायनामिक्स आहे, जे मेकॅनिक्स आहे ते ऍक्सेप्ट करत नाही की भिंगोट्याची एवढी साईज असते आणि त्याचे पंख इतके पातळ असतात की त्याचं शरीर उचलूच शकत नाही. विज्ञानाचे सगळे रूल तिथे फेल पडतात, परंतु तरी तो उडतो. त्याचं एकमेव कारण आहे, त्याचं एकमेव असं कारण आहे की त्याला हे माहीतच नसते की माझे पंख पातळ आहेत म्हणून. तर दोन गोष्टी मला सांगायच्या आहेत. एक तर प्रतिभा विकास, तुमच्या बुद्धीचा शार्पनेस वाढवा, आणि शार्पनेस फक्त कठीण गोष्टी, कठीण प्रॉब्लेम्स करूनच होऊ शकतो. आणि दुसरा, तुमच्या सगळ्या परिस्थिती विसरा आणि स्वतःला उचला. जोपर्यंत तुम्ही आजूबाजूच्या परिस्थिती विसरणार नाही तोपर्यंत तुम्ही स्वतःला लिफ्ट करू शकणार नाही. आणि या सर्व गोष्टीचा विचार त्या नोबेल प्राइजच्या लेक्चरशी तेव्हा त्यांना आला असेल, कारण की भारतामधल्या सगळ्या परिस्थिती, भारताचं विज्ञान एकदम बेसिक लेवलला तेव्हा होतं. 1928च्या आधीची गोष्ट आहे. तेव्हा सुंदर लॅबोरेटरीज नव्हत्या, असे सुंदर शाळा परिसर नव्हते. त्या काळात त्यांनी अशा परिस्थितीत अभ्यास केला की तेव्हा त्यांना हे सगळं विसरावं लागलं की आपले पंख लहान आहेत, आपल्या पंखांमध्ये बळ नाहीये, तरी पण आपल्याला लिफ्ट व्हायचं आहे, आपल्याला उंच व्हायचं आहे, उडायचं आहे आणि आपल्या देशाचं नाव मोठं करायचं आहे. म्हणजे परिस्थितीचा विषय संपला. आणि त्यानंतरचं मोठं स्वप्न त्यांनी पाहिलं. त्यांना ही गोष्ट समजली की मला काहीतरी वेगळं केल्याशिवाय, काहीतरी ज्ञान संपादन करून नवीन काहीतरी संशोधन केल्याशिवाय मला जगात माझ्या देशाचं नाव मोठं करता येणार नाही. हा त्यांनी विचार तेव्हा केला. आणि हाच विचार विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला, आम्हाला सर्वांना करायचा आहे. आपण हा जेव्हा विचार करू तेव्हा आपल्या कुटुंबाचा विचार होईल, आपल्या परिसराचा विचार होईल, आपल्या शाळेचा विचार होईल आणि आपल्या देशाचा विचार होईल. तर ह्या गोष्टीतून तुमच्याकडे खूप मोठी संधी आहे की तुमच्या परिवाराचा, तुमच्या गावाचा, तुमच्या शहराचा, तुमच्या शाळेचा आणि तुमच्या देशाचा नाव एक अलौकिक प्राप्त करणे. तर विद्यार्थी मित्रांनो, आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय देशमुख सरांनी मला इथं बोलावलं, संधी दिली तुमच्याशी संवाद साधण्याची. मला खूप आनंद होतो लहान मुलांशी बोलण्याचा. तर तुम्ही माझे जे शब्द आहेत, माझे जे विचार आहेत ते ऐकून घेतले, त्याबद्दल मी तुमचे सर्वांचे, माननीय सरांचे सुद्धा आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.